खाऱ्या पाण्यातील मासे. खारे पाणी म्हणजे त्याची चव ही खारट असते आणि त्यामध्ये थोडासा मिठाचा अंश असतो. अशा पाण्याला म्हणायचं खारं पाणी. तर मग असं खारं पाणी समुद्राचं असतं. मग समुद्रामध्ये कोणते मासे असतात ते 2 माशांचं उदाहरण आपण बघूयात. हा आहे सरंगा मासा आणि ही आहे सुरमई. गोड्या पाण्यातील मासे. गोड्या पाण्यामध्ये कोणकोणते मासे आढळतात हे आता आपण बघूया. गोडे पाणी हे साधारणतः नदी, तळे, धरण, शेततळे यांचे असते. यामध्ये कोणते मासे आढळतात ते आपण बघूयात. हा आहे कटला मासा आणि ही आहे मरळ. आणि आता पुढील घटक आहे निमखाऱ्या पाण्यातील मासे. निमखारे पाणी म्हणजे जास्त खारटही नाही आणि जास्त गोडही नाही. अशा पाण्याला म्हणायचं निमखारट पाणी. अशा पाण्यामध्ये कोणकोणते मासे असतात हे आता आपण बघूयात. हा मासा आहे चणोस आणि हा मासा आहे मुलेट. माझी कृती. हे चित्र आहे मासळी बाजाराचे. बघा, मासळी बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे येतात. त्यामध्ये झिंगे, बोंबील हे सर्व असतात आणि वेगवेगळ्या प्रकाराचे मासे असतात. तर बघा, या माशांचा उपयोग हा खाण्यासाठी केला जातो, खतासाठी केला जातो, त्यानंतर औषध निर्मितीसाठी सुद्धा केला जातो. अशा पद्धतीने आज आपण मत्स्य व्यवसाय हा घटक अभ्यासलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.